CCMP अर्हताधारक डॉक्टर यांना MMCमध्ये नोंदणी करण्यात येऊ नये या मागणीला घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर. जर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर वैद्यकीय सेवा बंद आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यात येईल. मानदंडाचे संरक्षण करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या निषेध आंदोलनात विविध वैद्यकीय संघटनांचा सक्रिय सहभाग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे प्रेषित केलेले निवेदन अमरावती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निवेदनात आले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचे लक्ष. CCMP अर्हताधारक डॉक्टर यांना MMC मध्ये नोंदणी करण्यात येऊ नये या मागणीला घेऊन आज 4 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय स्थित अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना यावेळी निवेदन सुपूर्द करताना प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर संदीप दानखडे, IMM पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अलका कुथे तसेच IMAचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सहसचिव डॉक्टर वसंत लुंगे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व डॉक्टरांनी या दरम्यान भूमिका स्पष्ट करताना अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांचे लक्ष वेधले. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थातच भारतीय वैद्यकीय संघटना अमरावती तसेच महाराष्ट्र राज्य MARD व ASMI तसेच इतर विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनेच्या पाठिंब्याने BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधात 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंदची घोषणा करण्यात आली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्र व राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या आदेशान्वये यावेळी संपूर्ण राज्यभरात 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंदला अमरावती येथील डॉक्टरांनी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या स्थितीत BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा विचार केला जात आहे, जो सर्वोपचार अर्थातच ॲलोपॅथिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला धक्का देणारा आहे. मी डॉक्टर अलका कुथे, इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावतीची पास्ट प्रेसिडेंट. आम्ही सर्व डॉक्टर्स IMAचे मेंबर्स या ठिकाणी कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो आहे. आमची मागणी ही आहे की CCMP कोर्स ज्यांनी घेतला आहे केवळ 1 वर्षाचा जुजुबी कोर्स, जो आम्ही 4.5 वर्षे शिकतो, त्यानंतर आम्हाला खूप सारी परिश्रम करून आम्ही पदवी प्राप्त करतो, अशा लोकांना ज्यांनी 1 वर्षाचा कोर्स 52 लेक्चरचा कोर्स करून त्यांचं म्हणणं की त्यांना MMCमध्ये एंट्री द्यावी, याला आम्ही विरोध करण्याकरता सर्व जमलो आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाची काउन्सिल असते, त्यांनी त्यांच्या काउन्सिलमध्ये प्रॅक्टिस करावी आणि प्रत्येकाला आपापल्या पॅथीचा अभिमान असावा. आम्ही सगळ्या पॅथीला तेवढाच सन्मान देऊ इच्छितो. त्याबरोबर सुप्रीम कोर्टची जी जजमेंट आहे ती मिक्सोपॅथी नॉट अलोड, म्हणजे मॉडर्न मेडिसिन आणि होमिओपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदिक एकत्र प्रॅक्टिस करता येत नाही. मग असं असताना या काउन्सिलमध्ये भेसळ का करता? भेसळ करून कोणाचं नुकसान होणार आहे? पेशंटचं नुकसान होणार आहे. कारण शेवटी अशा ठिकाणी जर एखादं मेडिसिन दिल्या गेलं ज्याच्यावरती त्यांना डिटेल माहिती नाही, 1 वर्षात किती माहिती मिळणार त्यांना? काय ते ऑपरेशन शिकणार आहे? आणि जर त्यांच्याकडून जर काही चूक झाली, शेवटी बळी कोणाचा जाणार? पेशंटचा. या गोष्टीला आम्ही सक्त विरोध करतो आहे. आमचं म्हणणं आहे ऑलरेडी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे प्रकरणाचा गव्हर्नमेंटने तात्काळ निर्णय न घेता हायकोर्टचा रिझल्ट आल्यानंतर IMAची आमची बॉडी, स्टेटची बॉडी जे काही निर्णय घेणार त्यावर आम्ही आमचे पुढले पाऊल उचलू. सध्याच्या घटकेला आम्ही कलेक्टर सरांना विनंती केली आहे की आता जे गव्हर्नमेंटनी दिशा दिली आहे किंवा ताबडतोब त्यांना CCMPच्या लोकांना ते MMCमध्ये घेऊ इच्छितात, त्याला आम्ही कडाडून विरोध करतो आहे. त्याकरता आमचा लाक्षणिक संप आज सकाळच्या 6 पासून उद्या सकाळच्या 6 पर्यंत सुरू आहे. जर गव्हर्नमेंटने याची नोंद घेतली नाही तर आमचा हा स्ट्राईक, आमचा हा संप बेमुदत काळाकरता राबवू शकतो. सोबतच आम्ही आमच्या तत्कालीन आज आम्ही ठरू शकत नाही, पण पुढचं आमचं पाऊल हे पुढच्या निर्णयावरती, हायकोर्टच्या निर्णयावरती अवलंबून आहे. आमची पुनश्च नम्र विनंती आहे की सरकारने आपलं धोरण बदलवावं आणि प्रत्येकाला आपापल्या काउन्सिलमध्ये प्रॅक्टिस करू द्यावी. कुठेही ड्युएल रजिस्ट्रेशनची कुठेही प्राविधान नाही आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला MMCचं, एकाच व्यक्तीला होमिओपॅथिक काउन्सिल असं कुठेही लिहिलेलं नाही, हे कायद्याच्या विरुद्ध जाईल. त्यामुळे आमचं गव्हर्नमेंटने ऐकावं आणि यामध्येच पेशंटचं हित आहे असं आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. धन्यवाद. जय IMA, जय महाराष्ट्र IMAMS. नमस्कार, मी डॉक्टर संदीप दानखडे, प्रेसिडेंट इलेक्ट इंडियन मेडिकल असोसिएशन. आज आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे माहीत आहे की महाराष्ट्र शासनाने
BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक CCMPचा कोर्स सुरू केला आणि हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश होता की अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी ॲलोपॅथिक डॉक्टर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणच्या जनतेला बेसिक ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकावी यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला होता. हा कोर्स सुरू करण्यात आलेले जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथिक काउन्सिल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि जे डॉक्टर MBBS झाले असतात आपण बघतो की नीट परीक्षा दिल्यानंतर अतिशय टॉप रँकर जे असतात असे सगळे डॉक्टर्स MBBSसाठी जातात आणि अशा पास झालेल्या MBBS डॉक्टर्स ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्यांची काउन्सिल अशी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी होण्यासाठी MBBS करणं ही अर्हता आवश्यक असते. परंतु आता जे BHMS डॉक्टर्स CCMPचा जो 52 कोर्सचा 52 लेक्चर्सचा 1-2 वर्षाचा कोर्स केला असतो तो कोर्स पास करून त्यांचीसुद्धा नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. या गोष्टीला इंडियन मेडिकल असोसिएशननी पूर्णपणे विरोध केला आहे आणि सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून यासाठी हायकोर्टमध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे. या केसचा निकाल आता प्रलंबित आहे आणि त्यामुळे एखादं प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये प्रलंबित असते अशा वेळेस शासनाने कोणत्याही घाईघाईचा निर्णय घेणं योग्य नाही हे इंडियन मेडिकल असोसिएशनचं महाराष्ट्र शाखेचं म्हणणं आहे. याबद्दल केंद्रात सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सर्व कुठल्याही राज्यांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना त्या राज्याच्या राज्य काउन्सिलमध्ये नोंदणी केली जात नाही. त्यासाठी एक होमिओपॅथिक काउन्सिल वेगळी असते. केवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा एक घातक निर्णय शासन घेण्याच्या विचारात दिसत आहे आणि जर असे झाले तर जनतेसाठी ते अतिशय नुकसानदायक ठरणार आहे व अतिशय याचे दूरगामी गंभीर परिणाम जनतेच्या आरोग्याला भोगावे लागतील अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेतर्फे 1 दिवसाचा लाक्षणिक संप आज सकाळी 6 वाजेपासून तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत पुकारण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्यभरच्या सगळ्या ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी आपली सेवा बंद ठेवलेली आहे व केवळ एमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू आहेत. यानंतरही जर का हे म्हणणं मान्य केलं गेलं नाही तर इनडेफिनेट स्ट्राईकसुद्धा करण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा मानस आहे. यानंतर जो हायकोर्टाचा निकाल येईल त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आपली पुढची दिशा ठरवेल आणि त्याप्रमाणे शासनाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे जे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट आहे त्याचप्रमाणे जे मार्ड आहे या सगळ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घेऊनच याप्रमाणेचा निर्णय घ्यावा अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे आज आम्ही हे इथे आमचं निवेदन जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. जय आयामे, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर वसंत लुंगे राष्ट्रीय IMAचा जॉईंट सेक्रेटरी आहे. आम्ही अमरावती IMAच्या वतीनं अमरावती IMAचे जॉईंट सेक्रेटरी आहे विक्रांत वानखडे, प्रेसिडेंट इलेक्ट आहे संदीप दानखडे आणि इतर पदाधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो. निवेदन द्यायच्या मागचा हेतू असा की जो CCMP कोर्स आहे CCMP कोर्स हा BHMS लोकांसाठी बनलेला 1 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाच्या कोर्समध्ये फक्त 52 लेक्चर अटेंड करतात ॲलोपॅथीचे. असं होऊ नाही शकत की 52 लेक्चरमध्ये पूर्ण ॲलोपॅथी त्यांना येईल. त्यांचं सेपरेट काउन्सिल आहे होमिओपॅथी काउन्सिल आणि होमिओपॅथीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही पूर्ण रिस्पेक्ट ठेवतो त्या पॅथीचा, कारण की प्रत्येक पॅथीमध्ये काहीतरी रिझल्ट आहे म्हणून त्या पॅथी एक्झिस्टन्समध्ये. पण आमचं मॉडर्न मेडिसिन आमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे. त्यांचं म्हणणं आहे की CCMP कोर्स 1 वर्षाचा फक्त 52 लेक्चर अटेंड केल्यानंतर आम्हाला रजिस्ट्रेशन MMC अंतर्गत द्यायला पाहिजे. ते कसं होणार आहे की इथनं रजिस्ट्रेशन देणं म्हणजे त्यांना दे आर इक्विव्हॅलंट टू MBBS असं ते म्हणतील. आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या पॅथीमध्ये काम करावं. आम्ही आमच्या पॅथीमध्ये काम करतो आहे आणि या संदर्भात 2014पासून हायकोर्टात केस प्रलंबित आहे आणि त्या हायकोर्टचा निकाल हा जवळपास 13-14 तारखेला या महिन्याच्या ऑगस्टला लागणार आहे. तर आमचं शासनाला म्हणणं हेच आहे की यू हॅव टू वेट अप टू 13th-14th ऑफ ऑगस्ट. आफ्टर दॅट वी विल डिसाईड whether their registration included in MMC or in only homeopathy council. आमचं एवढंच म्हणणं आहे. त्याच्यासाठी आम्ही 24 तासाचा हा संप ठेवलेला आहे. आणि असं जर शासनाचं जर ऐकलंच नाही तर आम्ही एवढ्यापर्यंत आहे की 241 महाराष्ट्रातल्या ब्रांचेस आहेत. 241ही ब्रांचेस काम बंद पूर्णतः बेमुदत आंदोलन करायच्या तयारीत आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी असं कुठलंही करू नये की होमिओपॅथीवाल्यांना ॲलोपॅथी
वी आर अगेन्स्ट मिक्सोपॅथी. सगळ्यांनी मिक्सोपॅथीच्या विरोधात राहिलं पाहिजे. आयुर्वेदिकवाल्यांनी आयुर्वेदिकची प्रॅक्टिस केली पाहिजे, होमिओपॅथीवाल्यांनी होमिओपॅथीची आणि ॲलोपॅथीवाल्यांनी ॲलोपॅथीची. आणि हे सगळं आमच्या फायद्याचं नाही आहे, हे पेशंटच्या फायद्याचं आहे, जेणेकरून पेशंटला चांगले रिझल्ट मिळेल, चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि त्या पॅथीचे औषधोपचार होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय IMA.